नेहमीप्रमाणे आम्ही यावेळेसही सातपुराची मदई गेटची कोरची मॉर्निंग सफारी बुक केली होती। या जंगलाचं आकर्षणमध्ये इथे तुम्हाला एक बोट दिली जाते, जी बोट तुम्हाला जंगलाच्या दुसऱ्या साईडला घेऊन जाते, जिथे तुमच्या नंबर वाईज जिप्सी उभे असतात। त्या जिप्सीने तुम्हाला जंगलाच्या आतमध्ये घेऊन गेलं जातं। हा प्रवास फार सुंदर असतो आणि ह्यावेळेसही आम्ही हा प्रवास फार एन्जॉय केला। जिप्सी जशी जशी आमची तसं जसं वातावरण बदलू लागलं, सगळीकडे धूळ उडायला लागली, असं वाटत होतं की जणू की पाऊस पडायला सुरुवात होणार आहे। फार सुंदर असं ते वातावरण होतं, पण एका साईडला अशी भीतीही होती की सफारी पूर्ण फुकट जाते की काय। पाऊस आला असता तर सगळं काही फुकट गेलं असतं, कारण पाऊस जसा पडतो तसं सगळे प्राणी फार डीप कोर जंगलामध्ये निघून जातात। थोड्याच वेळात एक 5 ते 10 मिनिटातच सगळ्या जिप्सी या एका दिशेने धावू लागल्या। आतून असं वाटायला लागलं जंगलाचा राजा दिसतो की काय, आणि खरंच एक क्षणभरातच आमची ही जिप्सी त्या जिप्सींच्या मागून धावू लागली आणि कॉलिंग सुरू झाली। तेवढ्यातच कॉर्नरवरून एका वाघाचं दर्शन झालं। तो वाघ म्हणजे मदई गेटमधला डॉमिनंट टायगर भगोडा। असं म्हटलं जातं या वाघाबद्दल की हा वाघ फार लाजाळू असा आहे, जो जिप्सींना जास्त दर्शन देत नाही किंवा तो असा वॉकही करत नाही। तो फार असा कट मारून आतमध्ये निघून जातो, जिप्सींच्या समोर तो सहसा येत नाही। पण हे आमचं लकच होतं की त्या दिवशी तो ओपन ग्रास एरियामध्ये आम्हाला दिसला, त्यामुळे त्याला जास्त काही लपता आलं नाही। तो हळूहळू जसा जसा पुढे येत होता झाडांच्या मागून, तसं तसं तो प्रत्येक जिप्सीला क्लिअरली दिसत जात होता। आम्हीही आमचा कॅमेरा पूर्णपणे त्याच्याकडे वळवला। तो एवढा लाजाळू होता की तो जसा ओपन ग्रास मिळाला तो धावून क्रॉस करून निघून गेला। या वाघाबद्दल अशी कथा आहे की या वाघाचं आणि एक शंकरा नावाचा अजून एक मेल टायगर आहे, त्याच्याबरोबर त्याची फाईट होऊन भगोडा या त्या टायगरची विक्ट्री झाली आणि चूर्णा गेटमध्ये शंकरा पुन्हा निघून गेला। तिथून हा एकच असा डॉमिनंट टायगर आहे जो आता मदई गेटवरती राज्य करतो। आम्ही पुन्हा थोडं तिथून निघून गेलो, वॉटर एरिया जरा चेक केले। आमचे जे गाईड होते राजकुमार, ते फार जास्त त्या एरियाबद्दल आम्हाला माहिती देत होते, कुठच्या प्रकारचे इथे पक्षी असतात, कुठच्या प्रकारचे इथे प्राणी अजून दिसू शकतात किंवा अजून कुठचे लेपर्ड दिसू शकतात। थोड्याच वेळाच्या अंतरामध्ये आम्हाला एक झाडावरती लेपर्ड कप दिसलं। असं म्हटलं जात होतं की हे 2 पेअर लेपर्ड कप नेहमीच त्या झाडावरती दिसतात दुपारनंतर। ह्यांची आई त्यांना तिथे सोडून गेली होती 3 दिवसापासून, ती आली नव्हती। 3 दिवसापासून हे लेपर्ड कप उपाशी होते। हे लेपर्ड कप कधी वरती झाडावरती उतरायचे, कधी बसायचे, कधी पुन्हा आपली जागा बदलून पुन्हा फांद्यांवरती जागा चेंज करत होते। आम्ही मात्र वारंवार वाट बघायचो की एखादा तरी लेपर्ड कप खाली येईल आणि आम्हाला दर्शन देईल। त्या दोघांचा खेळ चालू होता, इकडून तिकडे झाडांच्या ह्याच्यावरनं त्या उड्या मारत होत्या, एकमेकांना टपल्या देत होत्या, एकमेकांकडे बघत होते, एकमेकांकडे बघून गुरगुरत होते। असं म्हटलं जात होतं की या दोन्हीचे दोन्ही फिमेल कप होते। पण क्षणभरातच एखादा लेपर्ड कप खाली आला आणि आम्हाला असं आतुरता वाटली की तो खाली उतरून जंप मारून त्याच्या पाठोपाठ दुसराही कप खाली येईल आणि आम्हाला फार सुंदर असे फोटोज त्याचे घेता येतील। आम्ही वाट बघत होतो त्यांच्या खाली येण्याची। एकही लेपर्ड कप खाली न आला। आम्ही कंटाळून थोडे पुढे निघून गेलो तर पुढे काय असं एक अलौकिक चित्र दिसलं, जे आम्ही कधीच अनुभवलं नव्हतं आतापर्यंत जंगलात। सांबर डिअरचा पूर्ण कळप बसला होता, त्यासोबत एक मोर आपले पूर्ण पंख पसरवून नाचत होता। असं चित्र फार अलौकिक होतं आमच्यासाठी आणि फार नवीनही होतं। पण थोड्याच पुढे गेल्यानंतर आम्हाला अजून एक नवीन चित्र दिसलं। ते म्हणजे काय तर मंकी आणि त्यांची पूर्ण फॅमिली आणि छोटे छोटे बच्चे हे एकमेकांशी खेळत होते। ते फार शांत होते, फार आनंदी दिसत होते, फार खूप खुश होते। ते एकमेकांशी भांडत होते। फारच खूप सुंदर चित्र असं होतं। तिथेच वरती एक छोटा बेबी मंकी एका खारुताईला टपल्या मारत होता। ते तर फारच अलौकिक असं चित्र होतं आमच्यासाठी। हे फार दुर्मिळ असं दृश्य होतं की एक मंकी एका खारुताईशी खेळतो आहे आणि ती ही काही हालचाल न करता तिथेच पडून होती। आम्ही ठरवलं आता